महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सचिनदादा घोरपडे, माजी संचालक कोल्हापूर शेती बाजार उत्पन्न समिती, समन्वयक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राधानगरी विधानसभा, सौ वैशाली सचिनदादा घोरपडे, माजी सभापती पंचायत समिती भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदा 11 ते 24 एप्रिल दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्ष आठवले गट जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे व माजी आमदार राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना उत्तमदादा कांबळे म्हणाले की यंदाच्या जयंती उत्सवात डीजेला पूर्णपणे फाटा देऊन पारंपरिक, वैचारिक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना देणाऱ्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले. समाजात विचारांची देवाणघेवाण व्हावी, तसेच महाराष्ट्रातील जुनी परंपरा, पारंपरिक वाद्य आणि लोककला यांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. 14 एप्रिल रोजी डॉक्टर आंबेडकर जयंती दिनी दिवसभर रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 19 एप्रिल रोजी थोर पुरुषांच्या प्रतिमांसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यामध्ये चित्ररथ, घोडेगाड्या व आकर्षक शोभायात्रेचा समावेश असणार आहे. महोत्सवाचा समारोप 24 एप्रिल रोजी भीम गीतकार अनिरुद्ध बनकर यांच्या वादळवारा या विशेष कार्यक्रमाने होणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष माजी आमदार राजू आवळे, रिपाईचे जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे, ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, डीजी भास्कर, सोमनाथ घोडेराव, अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे, धर्माजी कांबळे, जयसिंग पाडळीकर आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती कोल्हापूरच्या वतीनं कोल्हापुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण सर्व मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित आहात. तुम्हाला सगळ्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती ही 2006 पासून कोल्हापूर शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करत असते. सर्व महापुरुषांच्या जयंत्या, सर्व महापुरुषांच्या जीवनावर व्याख्या, सर्व महापुरुषांच्या पुण्यतिथी असा विविध कार्यक्रम आणि सामाजिक, सांस्कृतिक आणि व्याख्या असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या अनुषंगानंच आज 2026चा जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्याच्या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार राजू आवळे साहेब, महासचिव आदरणीय सुभाष देसाई साहेब, आमचे डीजी भास्कर साहेब, आमचे सोमनाथ घोडेराव साहेब, गुणवंत नागटिळे, अविनाश शिंदे आणि सर्वच ह्या कमिटीशी निगडीत असलेले विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते या समितीमध्ये कार्यरत आहेत. आमदार साहेबांनी आपला या जयंतीचा सगळा लेखाजोखा सांगितलेला आहे. 11 तारखेपासून 24 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या विविध कार्यक्रमामध्ये फक्त डीजे सोडला तर सगळं पारंपरिक, वैचारिक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीला चालना देणारे आणि संस्कृतीला उत्तेजन देणारे सगळे कार्यक्रम आयोजित केले. यामध्ये विचाराची देवाणघेवाण, यामध्ये महाराष्ट्रातल्या जुन्या परंपरा ज्या असतील, जुनी वाद्य असतील, जुन्या ज्या कला असतील त्या कलेला कसा वाव मिळेल आणि त्या कलेचा उत्सव कसा मोठ्या प्रमाणामध्ये होईल या जयंतीच्या निमित्तानं याचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे. या जयंती समितीमध्ये सर्व SC मधल्या ज्या 59 जाती त्या जातीचे सगळे प्रतिनिधी या समितीमध्ये आहेत, प्लस OBC मधले सगळे घटक या समितीमध्ये सामावून घेऊन एक भव्य दिव्य कार्यक्रम करायचा असं हे नियोजन आहे.
या नियोजनामध्ये 14 तारखेला रात्री ते 14 तारखेला दिवसभर साधारणतः बाबासाहेबांच्या जीवनावर विविध कार्यक्रम आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आरोग्यासाठी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम दिवसभरात आहेत. त्यानंतर 7 वाजता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा, संविधानाचा आणि त्यांनी देशाच्या योगदानामध्ये दिलेल्या कामाच्या रूपानं दिलेल्या योगदानाचा लेखाजोखा मांडणारा भीम निळाईच्या पार असा प्रचंड मोठा वैचारिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम साधारणतः 7 वाजता चालू होईल. याबरोबरच 19 तारखेला प्रचंड मोठी बाबासाहेबांच्या प्रतिमेची छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीसह यामध्ये बाबासाहेबांनी जिथं जिथं भेटी दिल्या, माणगाव परिषद असेल, महाड सत्याग्रह असेल, येवलेचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, या सगळ्या ज्या ऐतिहासिक घटना आहेत त्या सगळ्या ऐतिहासिक घटनांचे चित्ररथ आणि त्या चित्ररथाबरोबरच त्या शोभायात्रेला प्रचंड मोठा हे साजरा महत्त्व यायला पाहिजे म्हणून घोडेगाडे असतील, शाहू महाराजांच्या काळातले शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं घोड्यावरनं रथावरनं जाऊन हे केलं त्या पद्धतीचे काही तैलचित्र, क्षणचित्र यामध्ये या शोभायात्रेमध्ये आढळून. आणि ही शोभायात्रा साधारणतः दसरा चौकातून 4 वाजता चालू होईल. 7 वाजता या शोभायात्रेचं विसर्जन दसरा चौक पुन्हा बिंदू चौकातून दसरा चौकमध्येच विसर्जन होईल आणि तिथं डॉक्टर अभिजित वैद्य यांचं जाहीर व्याख्यान होईल आणि त्या व्याख्यानानं या जयंतीच्या कार्यक्रमाचा त्या दिवशीच्या कार्यक्रमाचा समारोप होईल. त्यानंतर 24ला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक, ख्यातनाम गायक, भीम गीतकार, प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांचा वादळवारा हा कार्यक्रम दसरा चौकातच आयोजित केलेला आहे. तो जयंती समितीच्या वतीनंच आहे. असे विविध कार्यक्रम साधारणतः 11 पासून ते 24 पर्यंत विविध कार्यक्रम या जयंती समितीच्या माध्यमातून साजरे करण्याचा आणि जनतेला देण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा इव्हेंट दाखल नाही. हा कार्यक्रम वैचारिक आणि प्रबोधनपर असावा अशी भूमिका घेऊन जयंती कमिटीचे अध्यक्ष, सचिव आणि सर्वच कमिटी अत्यंत प्रामाणिकपणे राबत आहेत. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातून आमचे अनुसूचित जातीचे सगळे प्रतिनिधी तर येतीलच, परंतु ओबीसी आणि मराठा समाजाचे सुद्धा प्रतिनिधी कसे हजर राहतील आणि ते सुद्धा या उत्सवामध्ये कसे सामील होतील यासाठी जयंती कमिटी त्यांच्याशी संपर्क साधून आहे. ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये निश्चितपणाने येतील याबद्दल आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे. म्हणून या कार्यक्रमाचं महत्त्व हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील सर्व बाबी ह्याच्यामध्ये या चित्ररथाच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत, प्रबोधनाच्या माध्यमातून दाखवणार आहोत, व्याख्यानाच्या माध्यमातून दाखवणार आहोत, भीमगीताच्या माध्यमातून दाखवणार आहोत. त्यामुळं सर्व आंबेडकरी जनतेसह ओबीसी आणि मराठा समाजानं सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं कमिटीच्या वतीनं मी आवाहन करतो. नमस्कार आणि सगळ्यांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी आमचे मार्गदर्शक जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं पहिल्यांदा या यूट्यूब चॅनेल या कार्यालयाला शुभेच्छा देतो. कार्यालयाचं उद्घाटन व्हायच्या अगोदर त्यांनी आम्हाला पत्रकार परिषदेची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचं मी पहिल्यांदा अभिनंदन, मी आभार मानतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज साजरी होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. यामध्ये आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा असणारे सर्व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे
कोणताही विचार कितीही चांगला असू दे, त्याचे प्रचारक आणि प्रसारक नसतील तर तो विचार नष्ट होतोय. चांगले विचार तेवत राहिले पाहिजेत आणि यासाठीच ही देशाची लोकशाही आणि खऱ्या अर्थानं संविधान टिकेल हा त्या पाठीमागील आमचा उद्देश आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यामध्ये वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे, समाजाला एक चांगली दिशा मिळाली पाहिजे. समाजातील आज तरुण आणि अनेक काही गोष्टी चुकीच्या मार्गाने जी निघालेले आहेत त्यांना एक वैचारिक बैठक त्याची चांगली राहावी. लोकशाही, संविधान आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहोत, ही जी आपण संकल्पना खऱ्या अर्थानं राबवतोय ती प्रॅक्टिकली आचरणात आणण्यासाठी अनेकांना, काही जणांना ज्या जाती धर्मामध्ये किंवा अनेक वादग्रस्त विषय करतात ते झाले नाही पाहिजेत. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याच पद्धतीनं सर्व अण्णाभाऊ साठे असतील, या महापुरुषांनी जे जे योगदान दिलेलं आहे त्यांचं योगदान या समाजापुढे राहिलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती वर्षभर कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये एक सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा उद्देश म्हणजे सामाजिक लोकशाही, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता टिकवणं ही या जयंती महोत्सवाची आमची भूमिका आहे. तर तुम्ही या समितीच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त सर्व जाती धर्माच्या लोकांनी उपस्थित राहावं, एवढं आवाहन करतो. निर्भीड बेधडक